काल जे आहे इटाभट्टी चौकात एका भारतीय कार्यकर्त्याचं जे आहे हत्या झाली आणि आपण बघू शकतो की त्याच विरोधात जे आहे आज इटाभट्टी चौक जाम करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की दूर दूरपर्यंत जे आहे ट्रकच्या रांगा लागलेल्या आहे। इटाभट्टी चौकातून जे आहे मानकापूर पर्यंत टोटली जाम लागलेला आहे आणि आपण बघू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात जो आहे जमाव आपल्याला दिसतो आहे। पोलीस देखील आहे समझोता करण्याचा प्रयत्न करत आहे। इथे ज्यांची हत्या झाली त्यांचे वडील देखील आहे आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक जमलेले आहेत। त्यांना न्यायाची मांग करत आहे। आपण त्यांना विचारणार आहोत। भाऊ देखील आहे त्यांचे की काय कारण आहे नेमकं इथे जमाव करण्यात आलेला आहे। सोनू गौर, बाबू गौर, सीतू गौर और उनके किराए के गुंडे, उनकी उसके बाद पिंकी गौर, उसके बच्चे। रास्ता जाम क्यों किया है? मेरे भाई को कल 1:30 बजे मारे थे। उसके 24 घंटे हो गए। मैंने इनको आरोपी का नाम बताया, ये लोग तो भी नहीं पकड़ पा रहे। एक को सिर्फ बैठा के रखे, बाकी कोई आरोपी अभी तक पकड़ नहीं पाया। सब बोलते आरोपी भाग गए, सब आरोपी थाने से भाग गए। आरोपी उसके बाद थाने से भाग गए आरोपी। मैंने इनको 12 बजे तक का टाइम दिया था कि मेरे को 12 बजे तक आरोपी होना। इन्होंने मुझे आश्वासन दिया था कि आपकी कार्रवाई होंगी पूरी। एक भी आरोपी नहीं हो। तो उनकी गाड़ियां सब थाने में सेव कर दी। उनके जो रिश्तेदार थे सबको भगा दिए। सब भाग गए रिश्तेदार। इनको मालूम ही नहीं कहाँ पे है। जब 29 अगस्त को कंप्लेन करने आए थे थाने में, 31 अगस्त को जब हमारे घर में पहले मारने आए थे, तब यहाँ का एक PSI है पाटिल करके, उसने 5,000 रुपए मांगा। बोले 5,000 रुपए दूंगा तो मैं कंप्लेन लेता, अभी अंदर करता। नहीं लिए। मेरा भाई परेशान हो गया। आखिर में DCP ऑफिस गया, वहाँ जाके उनने कंप्लेंट लिखाया, तब कंप्लेंट हुई है। बताइए यहाँ के पुलिस वाले इतने रिश्वतखोर है। हत्या का कारण क्या है, कुछ मालूम पड़ा? हत्या का उनका अवैध वसूली है। अवैध वसूली, ब्याज का पैसा बांटते थे। मेरे भाई का ब्याज का पैसा कुछ बचा था, लेकिन उनका बढ़ा चढ़ा के बाद और उनकी खुन्नस थी। किसी का 3 लाख है तो बोलते 90 लाख हो ना। मेरा भाई समाज सेवक था तो सबको साथ में लेके गया था DCP ऑफिस के कि चलो अपन सबकी तकलीफ दूर करेंगे, क्योंकि ये इनके जंगल से सबको दूर होना चाहिए। सबको पैसा देने को तैयार था, लेकिन सब अवैध पैसा मांग रहे हैं। आपने काफी टाइम से रास्ता जाम किए हो, कब तक ये रास्ता जाम? 3 बजे तक। जब तक 3 बजे तक नहीं, 3 बजे तक। 3 बजे के बाद मेरा आत्मदाह का प्रयास है। अब उसके बाद फिर इन लोग तो खाली कराई दी। क्या कहना है सर? हमको CM सर से बात करना है। CM सर को बुला दो, बस हो गया। क्या एक CM अपने भाजपा के कार्यकर्ता के लिए नहीं आ सकता? सिर्फ इतना बताओ। हाँ सर, वो मेरे घर तक आए थे। वो भूखा पैसा काम करता था भाजपा के लिए। आज भाजपा का CM नहीं आ सकता? एक दिन नहीं आ सकता? इतना बताओ। मुख्यमंत्री घर तक प्रचार करने आया था, वो वार्ड अध्यक्ष था वो। तो मैंने वोट तो दिया था, मेरे भाई ने ही वोट दिया था। बहुत सेवा कर रहा था वो। इथे पोलीस देखील आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस आहे आणि मागील 1 तासापासून जे आहे इथे चौक जाम करण्यात आलेला आहे, रास्ता रोको करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की दूर दूरपर्यंत जे आहे ट्रकच्या लाईन लागलेल्या आहे। मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांनी जमाव केलेला आहे आणि न्यायाची जी मांग आहे ते इथे करण्यात येत आहे। आरोपींना अरेस्ट करा अशी मागणी आहे आणि सोबतच कुठे ना कुठे पोलिसांवर देखील आरोप लावण्यात आलेला आहे की जेव्हा भांडण झालं होतं तेव्हा हे लोक पोलीस स्टेशनला गेलेले होते आणि त्यांना एक न्याय मिळालेला नाही म्हणून ही घटना झाली असं एकंदरीत त्यांची म्हणणं आहे आणि त्यांचा पोलिसांवर देखील आरोप आहे। पोलीस स्टेशन मधून आरोपी फरार झाले असं यांचं म्हणणं आहे। आपण बघू शकतो इथे पोलिसांचं बोलणं सुरू आहे। देखो सुनो, तुम्हारी डिमांड है ना, मैंने क्या बोला है, कैसे कार्रवाई करूंगा? कल आपको मैंने बड़े दिया बोला था सर, आपने गाड़ियां उसकी केस पर दी है। वो क्या बोले सर? आपने बोला था ये छूट जाएंगी। छूट जाएंगी। आप मैं लिख के देता हूँ। मैं आपको लिख के दे रहा हूँ। सर आप क्या चल रहा है? रुकिए, बस हो गया ना, बस हो गया। पोलीस मृतकाच्या परिवारासोबत समझोता करण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जाम जमलेला आहे आणि मृतकाच्या परिवाराची मागणी आहे की आरोपींना लवकरात लवकर अटक झालेली पाहिजे।
आज मैं एक लड़का मर गया, मैं जब करूँ तो मेरे को क्या तकलीफ होगी? तो गलती बोला मैं। पहले ध्यान नहीं दिया गया, अगर पहले ध्यान दिया गया होता आज मिला होता। मेरे सामने बुलडोजर भेजो, जमीन जो करो, मैं यहाँ से अभी आता हूँ। बोलो, आई मंजूर पकड़ो। आपण बघू शकतो की इथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। दूर दूरपर्यंत जे आहे गाड्यांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणात जनजमाव इथे आलेला आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे लागलेला आहे। आपण बघू शकता व्हिज्युअलच्या माध्यमातून पोलिसांचं आणि मृतकांच्या भावाचं बोलणं सुरू आहे। इथे समझोता करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि चर्चा सुरू आहे। मात्र कुठेतरी परिवाराची मागणी आहे की आधी या आरोपींना अटक करा। देख सकते हैं कि लगातार यहाँ पे जो आंदोलन किया जा रहा है और भारतीय जनता पार्टी आपण लोकांची भीड बघू शकता। भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ता होते, वार्ड अध्यक्ष होते आणि जोपर्यंत सीएम सोबत बोलणं होणार नाही तोपर्यंत रास्ता रोको अटल आहे ते आपल्या रास्ता रोकोवर आणि त्यांचं पोलिसांसोबत बोलणं सुरू आहे। मोठ्या प्रमाणात जाम लागलेला आहे। इटावट्टी चौक पासून मानकापूर चिखली चौक पर्यंत जाम आपल्याला बघायला मिळत आहे। बच्चे बदमाशी करते हैं। मोबाइल वगैरह अभी मिला है उनका लोकेशन भेजिए हमने। बढ़ जाओ आपके साथ। आपण बघू शकतो चर्चा जरी सुरू असली तरी पुन्हा जे आहे लोकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि पुन्हा इथे बसलेले आहेत। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशीच एकंदरीत भूमिका आहे। क्या हो जाएगी? उनके घर को तोड़े बिना हम मानेंगे नहीं। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि नागरिकांनी चक्काजाम केलेला आहे। बनी हुई है जी मैम, तो उनके परिवार को मृतक है। इथे पुन्हा मारामारी झाली, हंगामा झाला, पोलीस बंदोबस्त असताना देखील आपण बघू शकतो की मोठा हंगामा पुन्हा इथे बघायला मिळत आहे। इथे आपसातच मारामारी झालेली आहे।
हमारे पार्क नीचे हा जाम बघा इथे चक्काजाम जे झालं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे इथे चक्काजाम केला आणि त्याच्यामुळे मोठा ट्रॅफिक आपल्याला बघायला मिळत आहे. मानकापूर पर्यंत हे ट्रॅफिक आहे आणि इकडे पुन्हा वाद सुरू झालाय. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. मागील 1 तासापासून जे चक्काजाम पोलीस स्टेशनच्या विरोधात इथे नारे बघायला मिळतात. दादा काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी ये है कि जो भी आरोपी है उन पर सख्त से सख्त कार्रवाई होना चाहिए और पूरे आरोपियों को पकड़ के उन पर मौके की कार्रवाई होना चाहिए, मौका लगाना चाहिए और उनकी पूरी अनलीगल गतिविधियों पर रोक लगाना चाहिए. उनकी दहशत उनका इतनी दहशत है कि आम नागरिक वहां से निकल नहीं सकता है. आम नागरिक का उन्होंने जीना बेहाल करके रखे और बहुत ज्यादा ही उन्होंने प्रताड़ित करके रखे बस्ती के लोगों को. यही हम लोगों की मांगनी है और पीड़ित परिवार को न्याय मिलना चाहिए, ये हमारी पहली मांगनी है. की इथे पुन्हा आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात. ये बात तो है कि मैडम थोड़ा बहुत दबदबा है उनका वाला, थोड़ा बहुत है. बात तो है कि थोड़ा बहुत दबदबा है उनका वाला, ऐसा नहीं है पर है. क्योंकि कल ही मैं उत्तराखंड से आया, देखा कि मैंने मर्डर हो चुका है, एक इनोसेंट मर चुका है. अब मुझे भी नहीं पता रियल में, पर है. दहशत बना के रखी है, आम नागरिकों का जीना बेहाल करके रखा है, लोगों को बहुत प्रताड़ित करते हैं. आपण बघू शकतो एकंदरीत आरोपी विरोधात जे कुठे ना कुठे जे आहे लोकांचा रोष आपल्याला बघायला मिळतोय आणि लवकरात लवकर अटक करण्याची मागणी इथे होताना दिसते.